टोकाटोकीची भाषा करायची नाही आणि माझ्या समोर तर नाहीच नाही बुवा. ठोकणार नाही बुवा, खैरासारखाच होईल. काय म्हणतोय? ठोकणार नाही. ठोकायचं काम आपण करत नाही. ठो बुवा आपण नाही, आपण सोलतो. कोंबडी सोलतो ना, खैरासारखा सोलीन बुवा. विषय काय? आवाज भारी आहे, गडी पण भारी आहे. बघा ना बॉडी नाराज म्हणतात बुवा ही बॉडी बनवाय जिमला जावं लागतं, तुम्ही जाऊ नका का? मी फक्त बाजूबाईची म्हणतोय, नाही तर तुम्ही पण त्यांनाच आणि आम्ही पण पुरुष. पण बुवा विषय काय? बारी चांगली घेते. अरे पर पाजी कभी हंस भी लिया करो. बुवा टेन्शन आला. ए बुवा हसलं काय रे पोरानं, खरं सांगा. हसलं एवढी चांगली बायको आज जोडीला आहे, नवरा झाला हसत नाही, व्हायचा कसा पुढं? बरोबर ना? जेव्हा प्रेमामध्ये माणसाची पहिली काय स्टाईल गोड पाहिजे आहे ना, की सायलन्स म्हणतात. सायलन्स हसाय कसा माणूस, हसाय गोड पाहिजे. मजा आपला वीज फक्त करू, बारीक वीज करू आणि ते हसत केलं असो. चला परत विषय बघा पुढे काय म्हणतात बुवा, अजून काय म्हणतात? हा आपली म्हणतात झोंबी होणार, झोंबी होणार पण म्हणतात आणि तलवार काढली पाहिजे बुवा. तलवारीला पहिले धार काढा आधी, तासली धार शाप बुवा. बघा वाढूच वाली आहे. गडी कसा आहे? आधी दाण आणि पेलवान गडी. पण नाही मला बोल नाही, मला आवडला. एवढा चांगला कार्यक्रम केला पण हसलाव नाही बुवा, हसायला पाहिजे. गवळण श्रीहरी तेजदादा माने 200 रुपयाचा पारितोषिक आहे, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शंकरचा फाटक आवनीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बॉडी फक्त दिसण्यासाठी नाही, नाव ऐकलं की हवा टाईट झाली पाहिजे. हच मला म्हणायचं आहे, हच म्हणायचं आहे मला. अरे नुसता आयटमापासून फायदा काय? आज दारू नका नुसता फुस. बार दिसाय मोठा आहे पण चिमणी बारा एवढा पण वाचत नाही. लवंगी बार दिसाय दादा बार आयटम बॉम्ब आहे, पण बार असून फायद्याचा काय? वाजाय नको, वाजतोय आवाज कसा येतोय? लवंगी बारा का फुस फुस वा फुस ना फुस दाखवतो तुम्हाला कशा आहे का? अजून एक बक्षीस आलेलं आहे. परशुरामाच्या भूमी शोभतोय माझं कोकण 1 नंबर चेतन भामत दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. विषय आहे बॉडी फक्त दिसण्यासाठी नाही, नाव ठेवलं की हवा टाईट झाली पाहिजे. कट्टर राजेश निकम फॅन बुवा शाप साफ सुपडा करून टाका. सुमित दादा पाटील दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. विषय काय माहिती? भारी चांगली केली. आता मेलेल्याला मुलात मारायची काय? मुलातच मेलेल्याला मारायची काय? तरी म्हणता मित्रांनो हसत खेळत शाहीर आहे ना. असं द्या बुवा. आज काय माहितीये, तुम्ही पण जरा हल्लं वा सुराला, तुम्ही टेन्शनला वाच बुवा. मला माहिती आहे, मी सांगतोय तुम्हाला बरोबर. बाकी तुम्ही कार्यक्रम आज वादच नाही बुवा. आता आयोजकांनी पण दिले 15 मिनिटं. मग ह्यात होतो कसा माहितीये काय? बोलायचं काय आणि ठेवायचं काय बाकी असा विषय मित्रांनो. पण विषय बघा पहिला ठोका मित्रांनो. पहिला विषय गातोय 2 ते 3 फरमाईश दिले त्या घेतो आणि बारी या ठिकाणी संपवते. चला पहिला ठोका. हो गोसाव्यानो काय म्हणता? हा जास्त बोलला तर आज ठोकणार आहे. पहिला ठोक तुमच्याकडे टाकतो बघा बुवा. 8कीच्या डुकराचा काढतोस पहिला तुमच्यावर ठोक बुवा. ऐका विषय म्हणून म्हणतोय छोटा बादला वर या यावर. अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या असाव्या. विषय कसा आणला बघा. विषय कसा? घोडाचा सर मागे ठोकणार काय? बारात काय? बारात पण हवा नाही बुवाच्या. बारात दारू दारू शाप कोसळले म्हणून म्हणते अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या असाव्या. विषय काय? विषय काय? लक्ष्मण रेषा टाकली. लक्ष्मणाने सीतामाई आत आहे. गोसाव्याचं रूप घेऊन रावण नाही सीतामाईला पळवायला. मग आला भिक्षा मागायला, पण त्याला खरा विचार का होता? सीतामाईला पळवून द्यायचा होता. विषय कसा आणलाय? अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या असाव्या. सीतामाई काय म्हणते? थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. जरा थांब, तुला भिक्षा देणार नाही पण थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. थोड्या कळ तुम्ही बुवा सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. थोड्या कळ बुवा तुम्ही सोसाव्या. इथं आला कसा तू बसाव्या. अरे टाकलंय गोड जाऊ नको पुढं, टाकलंय गोड जाऊ नको पुढं, जरा ध्यानात तुझ्या या असाव्या. थोड्या बळात बुवा तुम्ही सोसाव्या.
मात्र ऐका, रूप हरणाचं पाहिलं होतं, गेले ते त्यावर कराया मात, धनी माझा हाय संकटात, भाऊजी गेले ते द्यायला साथ, नाही येणार अशी अरे मी तुझ्या पाशी, खुना नजरेत मला त्या दिसाव्या, थोड्या गळ्या बुवा तुम्ही स्वसाव्या, थोड्या गळ्या बुवा तुम्ही स्वसाव्या, इथं आला कसा तू बसाव्या, गळ्या बुवा तुम्ही स्वसाव्या, इथं आला कसा तू बसाव्या, बुवा तुम्ही स्वसाव्या, इथं आला कसा तू बसाव्या, थोड्या गळ्या बुवा तुम्ही स्वसाव्या, इथं आला कसा तू बसाव्या, थोड्या गळ्या बुवा तुम्ही स्वसाव्या, इथं आला कसा तू बसाव्या, थोड्या गळ्या बुवा तुम्ही स्वसाव्या, इथं आला कसा तू बसाव्या. वा असा आपला असतो ठोका, तुम्ही ठो 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 फक्त तोंडालाच बोलायला बुवा, पण तुमचा तुंतुना ताशिया कच्ची भोर सगळा एकदाच बुवा वाजून आणि एकाच ठोक्यात बुवा वाजवलाय. दुसरा विषय बघा, अजून शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात की नवरा बायको सोडून तुझा आणि माझा अजून नातं काय आहे, नातं काय बुवा, आज बाजू मांडते मी आदिमायेची, हा भेद आहे, हा सारीपाटाचा खेळ आहे, या आदिमायेचा आणि या माझ्या भगवान श्रीकृष्णाचा, या भगवान शिवशंकराचा, आज राधेचा खेळ आहे, भगवान श्रीकृष्णाचा खेळ आहे, हे बुवा नातं. नवरा बायको नातं कशाला हवाय, नवरा बायको दोघांनी विचारतोय कोण कशाला हवाय, विषय काय मित्रांनो, बुवांची गवळ मार दिया जाय या छोड़ दिया जाय, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाय, बुवांची गवळ अग अनयाचे तू बाय सांग गुमान देतेस काय, चढलो मी पलंगावरती बोंबा मारून करशील काय, याड काढी शाकू याड उतरी असा उतरी हातीवल्या जाईपर्यंत तुला कळ सोसावी लागल त्याची, तू जर माझ्या पलगाव आलास मी बोंबा नाही मारणार, आकोड दांडके तुझं काम करीन बरोबर, आकोड कोकल बाबू. विषय कसा आहे बघा, गवळीचा भाग, तुला सांगते हे राधिका बाय माझा नवरा घरात हाय, तुला सांगते हे राधिका बाय माझा नवरा घरात हाय, भेटलास जर का तावडीत त्याच्या तुला तो सोडणार नाही, भेटलास जर का तावडीत त्याच्या तुला तो सोडणार नाही, अरे भेटला जर का तावडीत त्याच्या तुला तो सोडणार नाही, अरे भेटला जर का तावडीत त्याच्या तुला तो सोडणार नाही. दुसरा मुद्दा, शाहीर आणि प्रश्नाची बाजू मांडली, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण तरी माऊली आज लय अपेक्षा होती, आदरणीय भाई गोसावी माऊली खूप अपेक्षा होती की शाहीर माझ्या विषयाचं उत्तर देतील, वा 10 नाही 20 नाही 30 नाही 40 नाही 50 नाही 100 लय लांब राहिलं, 1% पण माझ्या विषयाच्या जवळ नाही पोहोचले, म्हणून आज आजही माझ्या विषयाचं तुम्ही दिलेलं उत्तर बुवा चुकलेलं आहे, प्रामाणिकपणाला मान्य करतो शाहीर. विषय काय आहे, आदरणीय भाई गोसावी माऊली ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय, त्यांचा मान ठेवतोय, सन्मान ठेवतोय, वाचक आहेत आणि असा एक माणूस म्हणजे लोककलेला आपल्याला एक कोहिनूर बेताज भाषा आदरणीय भाईजी गोसावी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की माझ्या विषयाचं उत्तर भाईंकडूनच निघेल, आणि म्हणून बुवा शाहिरांचा विषय की ईश्वराच्या पोरांनो खाली बसा, खाली बसा पोरांनो, हा पहिलीच वेळ ना सांगायला लागतं, पोरांनो खाली बसा, उठा म्हटलं की उठायचा, बसाय म्हटलं की बसायचा, लगेच ऐका. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात, त्या बाळाने पित्याचा वध केला, ते बाळ पूर्ण जन्मीचं कोण, टीप उत्तर आहे खाली, उत्तर ग्रंथ आधारे असावं, प्रश्नकर्ता गुरुवर्य भाई गोसावी महाराज. तर शाहीर तुमच्या विषयाला हात घालतोय, विषयाचं तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, शाहीर ऐका, ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं, तर शाहीर ते बाळ ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला, त्या बाळाचे नाव शंखध्वज, काही कथांमध्ये सुशंख असं आहे. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं, तर शाहीर ते बाळ पूर्वजन्मीचं मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व होतं. पूर्वजन्मीचा त्याला दिलेलं वरदान काय होतं, पूर्वजन्मी हा जीव भगवान विष्णू आणि शिव यांचा निस्सीम भक्त होता, त्याने ईश्वराकडे वर मागितला होता की जो कोणी या सृष्टीत ईश्वराचा अक्षम्य द्रोह म्हणजे अपराध करेल त्याचा संहार करण्याचे भाग्य मला मिळावे. नियतीचा खेळ पण काय बघा, या जन्मात ज्या राजाने ईश्वराचा आणि साधूंचा छळ करून अक्षम्य अपराध केला तोच बाळपिता राजा मजूरध्वज अतिबल बनला. आई जेव्हा त्या नवजात बाळाला घेऊन पतीचे मन वळवण्यासाठी दरबारात आली,
तेव्हा पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ईश्वरी अपमान सहन न होऊन त्या बाळाने समोर येत्यास पित्याचा वध केला. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. एकदा परत ऐका. त्या बाळाचं नाव ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पित्याला पाहताच नवजात बाळाने त्याचा वध केला. त्या बाळाचं नाव होतं शंखध्वज. काही कथांमध्ये सुशंख असं आहे ते बाळ पूर्वजन्मीचं कोण होतं तर ते बाळ पूर्वजन्मी मन्यासूर किंवा एक शापित गंधर्व असा शाहीर त्याचा उल्लेख आहे. हे माझ्या वाचनातून गेले शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर आहे. तत्पूर्वी फरमाईश आलेली आहे. परत बुवा काय म्हणतात? हा शेरमध्ये काय म्हणतात अजून? हा बुवा काय म्हणतात? हा म्हणतात चढणार आहे म्हणतात. शेरमध्ये म्हणतात चढणार आहे रडवणार आहे. बाबा अरे लय गेलं नाही आहे बह तर जाऊन सांगा. चढणार रडवणार लय गेलं बुवा. अजून काय बुवा कोणाच्या हाताला लागत नाही शाहीर. पण आवाज गोड आहे, बोलणं चांगलं आहे, वाणी चांगलं आहे शाहीर. आपला जोड निश्चित मित्रांनो लागेल. कारण तेवढी धमक शाहिरामध्ये निश्चित आहे मित्रांनो. पण बुवा तुम्ही आहे ना अजून तुम्हाला सांगतो माणूस लय भारी आहे. हसायला शिका. हसाल नाही तर बुवा फसाल. हसता नाही तर फसाल बुवा पण हसा बुवा. आणि म्हणून विषय कसा आहे बघा. चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू पाप. विषय आहे म्हणजे माऊली भर इंद्र सभेमध्ये गंधर्वाने रंभेच्या हाताला धरलं. इंद्रदेवाने शाप दिला गंधर्वाला. शाप काय होता सर्वांना माहिती आहे म्हणून म्हणतोय. अरे चार चौघात धरून हात केलंस गाड्या तू पाप. अहो बुवा झालं नीतीनं तुझं हे व्याप. नीतीनं म्हणजे तुझ्या वाईट कृतीमुळं, तुझ्या वाईट नियतीनं तुझा व्याप झाले. झालं नीतीनं तुझं हे व्याप. अरे झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला रे शाप. झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला रे शाप. झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला व्याप. झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला व्याप. अरे चार चौघात धरून हात केलं सगळ्या तू बाप. चार चौघात धरून हात केलं सगळ्या तू बाप. अहो वा झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला रे शाप. झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला रे शाप. झालं नीतीनं तुझं हे व्याप. तिला गाढवाचा तुला रे शाप. त्यानंतर शाहीर विषय कसा रात्र थोडी सौकपार वेळ जाग्यावर चालले बुवा. घड्याला का लक्ष पहिला आवाज. तुम्ही पहिल्या बारीक तुम्हाला घड्याळ तुमचा बंद पडलाय. तुला टायमिंग कळत नाही बुवा. गावाला आहे कोंबडा होतोय बुवा बारीक करतोय. मुंबई आहे बुवा. ही मुंबई नगरी आहे बुवा. इथे वेळेला बंधन आहे. मुंबई नगरीमध्ये वेळ कोणाच्या बापाची बुवा बांधली नाही बुवा. फरमाईश आलेली आहे बुवा. आणि म्हणून सांगतोय शाहीर तुमचा आदर्शच ठेवलाय, तुमचा मान सन्मान ठेवलाय. पण तुम्ही आहे ना ठोकायची रडवायची भाषा एवढा बुवा राजेश बुवा सोप्पा नाही बुवा. तुमच्या हाताला पण लागायचं नाही बुवा. तुम्ही दमाल तुमची बॉडी उतरल आहे ना. तुम्ही बुवा हाताला लागायचा नाही. चोंडाबादलावरती फरमाईश आलेली आहेत दोन म्हणून घेतोय बघा ऐका. रोहित निगम खेळ किंजे ना तू. राजदादाचा कट्टर चाहता श्री गणनायका मंगलदायका 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. भावा बघूया आता वेळ कसा मिळतोय त्याच्यावरती आहे. आणि म्हणून फरमाईश आलेली आहे श्रीहरी आणि परशुरामाचं गाणं म्हणून म्हणतोय. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कलगी तुरा नमन कलाही महान. शिमगा हा भारी त्या दिनाचे संस्कासूर. मायाळू माती जीवाला लावी हुर हुर. खेड दापोली मंडलगड चिपळूण वागर संगमेश्वर. रत्नागिरीला राजापूर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं आपलं कोकण एक नंबर. श्रीहरी दोघांना आलेले फरमाईश म्हणून म्हणतो. तुला राधे श्याम सुंदरा शोधीन चारी धामा. राध शिवाय कसा राहशील
सांगशील सांग तू रे घनश्यामा श्यामा घनश्यामा तोडलेस माझ्या वचनाला अंतरात यावरले मी तुझ्या पुढे रे हरले मी नाही परतूनी आला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला हे शोधू का तुला गेला का तू सोडून मला हे शोधू का ओ श्री हरी माझ्या श्री हरी कसं समजावू या मनाला वेडी तुझी राधा राणी वाट पाहते वृंदावनी गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का गेला का तू सोडून मला आणि मित्रांनो हा सगळ्यात अभिमान वाटतोय शाहीरांना ज्या संगीतकारांना साथ मिळते जे सीएसपी टीम आहे त्याच्यामध्ये जे कीबोर्ड प्लेअर करतायत जे आपले पंकजदादा घाणेकर आणि आमचे नानादादा घवाडी या सर्व सीएसपी टीमनं या गाण्याचं संगीत केलं. एकदा जोरदार मित्र टाळ्या होऊन जाऊ देत. या गाण्याचे गीतकार स्वतः माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकम. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपार या ठिकाणी एक फरमाईश दिली आहे ती एका मोकळ्यामध्ये घेतोय. माझा भाऊ संकेत बाने राजापूर तालुक्याचा सुपुत्र आहे. त्याचे वडील गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन गेले आणि म्हणून ही एका मुखडे श्रद्धांजली अनंत बाने दादांचे सुपुत्र संकेत बाने या श्रद्धांजली गीतासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि श्रद्धांजली गीत एका मुखड्यामध्ये और इस दिल में अश्रू वाहते आहुबाने परिवाराच्या नैनी अश्रू वाहते अहो अनंत बाबा तुमची आठवण येते अनंत बाबा तुमची आठवण येते जीवा भावाचे अहो होते आपले नाते जीवा भावाचे होते आपले नाते अहो अनंत बाबा तुमची आठवण येते अनंत बाबा तुमची आठवण येते आनंद बाबा तुझी आठवण येते आनंद बाबा तुझी आठवण येते ओ शिवा भावाचे होते आपले नाते शिवा भावाचे होते आपले नाते आनंद बाबा तुझी आठवण येते आनंद बाबा तुझी आठवण येते आनंद बाबा तुझी आठवण
दुसऱ्या बारीमध्ये नक्की घेईन आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या आजच्या यजमानांचे लाख लाख आभार मानतो. दुसऱ्या बारीमध्ये सुद्धा थोडा वेळ जास्त घेतला असेल, दिलगिरी मनापासून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व यजमानांचे लाख लाख आभार मानतो. रसिक माय बापा, अरे आज तुझे उपकार मानावे थोडे कमी आहेत, कारण आज या राजेश भावाचा प्रत्येक कार्यक्रम आपण हाऊसफुलच्या दिशेने नेता. हे तुमचे उपकार मरेपर्यंत कधी फिटत नाहीत. माय बापा, सर्वांना नम्रतेची विनंती, रात्र आहे वैऱ्याची, वेळ आहे धोक्याची, सर्वांनी रेल्वेचा प्रवास आहे, दगदगीचं जीवन आहे, सुखरूपपणे आपल्या घरामध्ये प्रवास करावा ही नम्र विनंती. शाहीरनं देखील एक नम्रतेची विनंती. शाहीर या मुखातून जे काही वेळेवाकडे बोल गेले असतील, छोटा भाऊ समजून चांगला असेल तर तुम्ही, वाईट असेल ते माझं मला परत आशा मिळवतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा माझी या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.